नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज अतिशय आनंदाची माहिती आहे. कारण नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. हा हप्ता तुमच्या खात्यात नेमका कधी जमा होणार, कोणत्या लाभार्थ्यांना यावेळी रक्कम मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे रोज अपडेट्स भेटत राहतील. मित्रांनो, आत्तापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते वितरित झाले असून शेतकरी बांधवांना आता पुढील हप्त्याची उत्सुकता आहे. कारण पीएम किसानचा 21वा हप्ता खात्यात जमा होऊनही नमो शेतकरीचा 8वा हप्ता आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की पुढील रक्कम कधी मिळणार. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी मंजुरीसाठी पुढे जाईल अशी माहिती आहे. हप्त्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव आज उद्या मंजूर होऊ शकतो. यावेळी काही शेतकरी अपात्र ठरल्याने निधीची गरज मागच्या वेळेपेक्षा कमी असणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांनी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणे. जर हा आयडी नसेल तर तुमच्या खात्यात योजनेचा लाभ जमा होणार नाही. म्हणून फार्मर आयडी काढून घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा लँड सीडिंग योग्य अवस्थेत असणे. जर तुमचा लँड स्टेटस नो दाखवत असेल तर जवळच्या तहसील कार्यालयातील विशेष डेस्कवर जाऊन ते येस करून घेणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आधार सीडिंग. फार्मर आयडीला तुमचा आधार जोडलेला असावा आणि आधारशी तुमचे बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. हे सर्व लिंक नसेल तर निधी मिळणार नाही. यानंतर गरजेची चौथी प्रक्रिया म्हणजे केवायसी. या प्रक्रियेचे 3 प्रकार असले तरी आता फक्त बोटाचा ठसा किंवा चेहऱ्यावर आधारित पडताळणी स्वीकारली जात आहे. ओटीपी पद्धत बंद करण्यात आली आहे. म्हणून या 2 पैकी एक पर्याय वापरून तुमची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. हे सर्व टप्पे पूर्ण केल्यावर तुमचा फार्मर आयडी मंजूर झाला तरच पुढील हप्ता खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. जर आयडी मंजूर नसेल तर रक्कम येणार नाही. काही दिवसांपूर्वी राज्यातील एका महत्त्वाच्या वक्तव्यात वार्षिक लाभ वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामध्ये नमो शेतकरीचे वार्षिक लाभ अधिक करण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही तरतूद अधिवेशनात किंवा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील हप्ता सध्याच्या दरानेच मिळेल हे स्पष्ट आहे. योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून यामागील प्रमुख कारणांमध्ये एकाच कुटुंबातील दोघांना लाभ असणे, लँड सीडिंगशी संबंधित अडचणी तसेच जमीन पडीक दाखवली जाणे ही प्रमुख कारणे आहेत. अनेक कुटुंबांमध्ये पती किंवा पत्नी यापैकी केवळ एकालाच लाभ देण्याचा नियम असल्याने अनेकांना अपात्र केले गेले आहे. काही शेतकऱ्यांच्या बाबतीत जमिनीची माहिती चुकीची असल्यामुळे त्यांना या टप्प्यात लाभ मिळणार नाही. परंतु जमीन पडीक दाखवली असेल आणि प्रत्यक्षात शेती सुरू असेल तर तो प्रश्न सोडवता येऊ शकतो. यामध्ये महिलांच्या नावावर शेती असणाऱ्यांबाबत विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अशा महिलांना पीएम किसान, नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता असते. परंतु एका कुटुंबातील एकाला अपात्र केल्यास या सर्व योजनांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या विषयावर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता पाहूया 8व्या हप्त्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. योजनेअंतर्गत राज्यातील मोठ्या प्रमाणावरील लाभार्थी यावेळी पात्र ठरणार असून त्यांच्यासाठी मोठा निधी वितरित होणार आहे. जवळपास 2000 कोटींच्या आसपासची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे हस्तांतरित केल्यानंतर हप्त्याच्या तारखेची घोषणा केली जाईल. अद्याप अधिकृत तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण सध्याच्या घडामोडींवरून दिसते की हिवाळी अधिवेशन संपताच हप्ता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते. या व्हिडिओमध्ये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अध्यायावनांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असेल अशी अपेक्षा आहे आणि पुढील महत्त्वाच्या माहितीसाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.